तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सत्ता स्थापनेबाबत एक मोठं वक्तव्य केलं। राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा शिरसाटांनी दावा केला आहे। गरज पडल्यास अपक्षांची मदत घेऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत। एक्झिट पोलचे जे निकाल आलेले आहेत त्यामध्ये महायुती ही सत्तेवर येते आणि हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। मला तुम्ही एक लक्षात घ्या, या ठिकाणी जे झालं ना निवडणुका, महाविकास आघाडीने आपापसामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु महायुतीने ताकदीने हे निवडणूक लढली। त्यामुळे आमचा विजय हा पक्का आहे। महाविकास आघाडीची बैठक यासाठी होती की जे एक्झिट पोल आले त्यापैकी काही ठिकाणी, एक दोन ठिकाणी त्यांना दाखवलेले की आपली सत्ता येते म्हणून, परंतु तसं महायुती अनेक ठिकाणी जर पाहिलं सगळ्या एक्झिट पोलमध्ये त्या प्लसमध्ये आहे। म्हणून आम्हाला आत्ता सध्याला बैठक घ्यायची आवश्यकता नाही, परंतु निश्चितच आहे राजकारणाने या समीकरणामध्ये सर्वांच्या संपर्कात राहावं लागतं। तो कोणी अपक्ष असेल, कोणाचे चान्सेस असतील तर त्याच्या संपर्कात राहणं हे योग्य असतं। प्रत्येक पक्ष आपलं कॅल्क्युलेशन करतं, किती सीट येणार आहेत, कसे येणार आहेत, काय होणार आहे, आणि थोडी का होईना सगळ्याला धाकधूक असते। आम्हालाही धाकधूक आहे, इतरांनाही धाकधूक असते। मग सत्याचं समीकरण कसं बसवायचं, गणित कसं बसवायचं, याच्यावर सखोल जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यावर चर्चा करत असतात। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती।